नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरीवर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे। आजचा क्लासचा 40वा दिवस आहे। आपण मण्यांचे वर्क कसे करायचे हे पाहत आहोत। इथे आपण वेगवेगळ्या आकाराचे मणी कसे स्टिच करायचे हे पाहिलेले आहेत। वेगवेगळे आकार काढून मणी कसे स्टिच करायचे हे सुद्धा आपण पाहिलेले आहे। चौकोन व त्रिकोण बनवताना आपण कॉर्नर कसे घ्यायची याची सुद्धा आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे। साध्या मशीनच्या धाग्याने चेन स्टिच कशी घालायची, मणी कसे वर्क करायचे हे सुद्धा आपण पाहिलेले आहे। बुट्टे सुद्धा आपण पाहिलेले आहे। तुम्ही याचा भरपूर सराव करून घ्यायचा आहे। इथे आपण ब्लाउजच्या बाहीवरच्या डिझाइन पाहत आहोत। आपण एवढ्या डिझाइन पाहिलेल्या आहेत। अगदी सिंपल आपण डिझाइन पाहत आहोत। तुम्ही असे ब्लाउजच्या बाहीचा आकार काढून अशा उभ्या अशा लाईन करून ही डिझाइन बनवू शकता। हे पहा, इथे आणखी एक आपण डिझाइन पाहिलेली होती। आज आपण आणखी एक डिझाइन पाहणार आहोत। त्याच्यासाठी एक रेषा आखून घ्यायची आहे। हे पहा, इथे आपण एक पेन्सिलने रेषा आखून घेतलेली आहे। ज्या दिशेने वर्क करायचं आहे त्या दिशेला सुईचं टोक ठेवायचं आहे। नेहमीप्रमाणेच मागच्या बाजूला एक सिंगल टाका घालून घ्यायचा आहे। इथे आपण शुगर बीड्स लावून घेणार आहोत, त्यामुळे दोन दोन मणी स्टिच करत आहोत। जर तुम्ही ते मोठे मणी जर घेत असाल तर एक एकच मणी स्टिच करायचा आहे। मण्यांच्या अगदी जवळ आपण टाके घेत आहोत। मण्यांमध्ये गॅप ठेवायचा नाहीये। तुम्हाला जर काही अडचण असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। पूर्ण इथे आपण लाईन शुगर बीड्स लावून घेणार आहोत। आणखी दोन इथे आपण शुगर बीड्स लावून घेऊयात। त्यानंतर एक आपण फूल बनवणार आहोत। थोडेसे अंतर ठेवून आपण इथे चेन स्टिच घालून घ्यायची आहे। मोठी अशी चेन स्टिच घालायची। त्यानंतर आपण मोठा मणी लावून घेतोय। फुलाच्या मध्ये जो मोठा मणी आहे तो आपण सुरुवातीला लावून घ्यायचा आहे। त्यानंतर अगदी जवळ त्याच्या चेन स्टिच घालून घेतलेली आहे व गोलाकार असे मणी आपण लावत आहोत। शुगर बीड्स लावून झाल्यानंतर थोडीशी मोठी चेन स्टिच घ्यायची। त्यानंतर तो मोठा मणी लावून घ्यायचा। त्याच्या शेजारीच अगदी जवळ एक चेन स्टिच घ्यायची, म्हणजे तो मणी पॅक होऊन जाईल। त्यानंतर गोलाकार असे मणी लावून घ्यायचे आहेत। इथे आपण शेवटचा मणी लावून घेतोय। अगदी जवळच त्याच्या एक चेन स्टिच घ्यायची आहे व तो धागा शेवटच्या मण्यामध्ये तो अडकून घ्यायचा आहे, म्हणजे तो तिथे गाठ बसेल। आपण नसेल तर तुम्ही इथे गाठ सुद्धा देऊ शकता। इथे आपण पॅक करून घेणार आहोत। अशा प्रकारे एक आपण नवीन डिझाइन पाहिलेली आहे। अगदी सोपी, दिसायला छान अशी आपली डिझाइन तयार झालेली आहे। तुम्ही ब्लाउजवर अशा उभ्या लाईननं ही डिझाइन बनवू शकता। खूप छान अशी ब्लाउजच्या बाहीवर ही डिझाइन दिसते। एक मोठी, एक लहान, एक मोठी अशी ही लाईन करायची आहे, म्हणजे खूप छान अशी आपली डिझाइन तयार होते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। बेल आयकॉन प्रेस करायला विसरू